नमस्कार, अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे। उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे बघा। गुढीपाडवा झालेला आहे, म्हणजे मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे। या नवीन वर्षामध्ये काही जण उन्हाळी वाळवणाला सुरुवात करतात। तर आज उन्हाळी वाळवणातील सर्वात महत्त्वाची रेसिपी म्हणजे गव्हाची कुरडई। तर ती कशी बनवतात अगदी पारंपरिक पद्धतीने आणि बारीक-सारीक टिप्स सहित मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गव्हाचा चीक काढत असताना गव्हाला खूप ताम येणे किंवा बघा काही वेळेस आपला चीक लवकर बसत नाही आणि शिजलेला चीक कसा ओळखावा आणि आपण जेव्हा कुरडई बनवल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या साखळ्या गळतात। तर यावर सगळ्या बघा मी टिप्स सांगितल्या आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही अगदी नवीन जरी ह्या कुरडई बनवायला शिकत असाल तर तुम्ही अगदी परफेक्ट करणार बघा। चला तर मग आता वेळ न घालवता पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या 6 पट फुलणाऱ्या कुरडया कशा बनवायच्या तर ते बघूया। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी बघा आपल्याला पूर्ण 4 दिवस लागतात। तर बघा इथे मी गहू भिजत ठेवला होता। गहू घेताना बघा मी निवडून घेतला होता आणि बघा याच्यामध्ये काड्या किंवा मातीचे खडे असू शकतात, त्यामुळे आपल्याला गहू निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, मगच आपल्याला भिजत ठेवायचा आहे। बघा तुम्ही बघू शकता गव्हामध्ये खूप सारे प्रकार असतात। तर कुरडईसाठी आपल्याला लोकल हा गहू निवडायचा आहे। बघा हा घरचा गहू आहे आणि लोकल गहू आहे। बघा ह्या गव्हाची कुरडई बघा अगदी छान तार धरते, त्यामुळे आपल्याला लोकल गहू हा निवडायचा आहे। कुरडईसाठी गहू घेताना आपल्याला चाळून घ्यायचे आहे। जे वरचे जाड गहू असतात तेच आपल्याला घ्यायचे आहे, त्यामुळे खूप छान असा जास्त प्रमाणात आपला चीक पडतो। आणि गहू शक्यतो जुना वापरा, कारण जुन्या गव्हाला ताम कमी असते आणि नव्या गव्हाला ताम जास्त असते। ताम असल्यामुळे आपली कुरडई लाल येऊ शकते, त्यामुळे शक्यतो जुना गहू वापरा। त्यानंतर बघा गहू आपल्याला 3 दिवस पूर्ण भिजून घ्यायचा आहे। थोडेसे थंडीचे दिवस असले की आपल्याला पूर्ण 4 दिवस गहू भिजवायला लागतात, पण इथे आता गरमीचे दिवस चालू आहे बघा। तर इथे फक्त मी 3 दिवस हा गहू भिजवलेला आहे आणि तुम्ही गहू बघू शकता छान असा भिजलेला आहे। हाताने दाबून बघितला तर सहज चीक बाहेर येतो, म्हणजे आपला गहू अगदी परफेक्ट भिजलेला आहे। जास्तही दिवस आपण हा गहू पाण्यात ठेवायचा नाही, नाहीतर आपोआप गहू फुटतात आणि चीक सगळा या खाली पाण्यात उतरतो, त्यामुळे 3 दिवस पुरेसे होतात बघा। त्यानंतर बघा आपल्याला दररोज पाणी काढून घ्यायचं आहे। 3 दिवसामध्ये दररोज आपल्याला पहिलं पाणी काढून आणि नवीन पाणी यामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे काय होते बघा गव्हाचा अजिबात आंबट वास येत नाही आणि जेव्हा आपण चीक बनवतो तेव्हा सुद्धा चीक हा आमसूल असा लागत नाही बघा। तर इथे बघा संपूर्ण हे 2 पहिली गहू होते, तर इथे मी गव्हातलं तिसऱ्या दिवशी संपूर्ण हे पाणी काढून घेतलेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता गहू व्यवस्थित भिजला हे कसं ओळखायचं तर बघा हाताने सहज दाबला तर चीक बाहेर येतो की समजायचं की गहू आपला व्यवस्थित भिजलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला गहू स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। ही प्रोसेस करण्यासाठी बघा पाणी खूप जास्त प्रमाणात लागते, तर अजिबात पाण्याला कंजूसी करायची नाही। जितके गहू छान आपण मोकळ्या पाण्यात धुवून घेऊ तितकेच छान आपल्या कुरडया सुद्धा देखील बनतात। तर इथे बघा आपल्याला सर्व गहू आता धुवून घ्यायचा आहे आणि एक चाळण घ्यायची आहे। बघा त्या चाळणीवरती असा निथळत ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून यामधील जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते खाली असं बादलीत निघेल बघा। या पद्धतीने तुम्ही बघू शकता। एक महत्त्वाची टीप बघा, आपण जेव्हा गहू भिजत घालतो तेव्हा आपण थंड पाण्यात घालतो, तर थंड पाण्यात न घालण्याऐवजी आपण थोड्याशा कोमट पाण्यात हे गहू भिजत घालायचं आहे, त्यामुळे खूप छान हा गहू फुगतो। तर ही टीप जरूर तुम्ही वापरा। आणि दुसरी टीप म्हणजे बघा गहू भिजत घालण्याची सकाळी 9च्या अगोदर आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहे। ही महत्त्वाची दुसरी टीप आहे बघा। 9च्या आधी गहू भिजत घातल्यामुळे काय होते बघा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला 1 दिवस पूर्ण होतो आणि तिसऱ्या दिवशी 2 दिवस कंप्लीट होतात। त्यानंतर आपल्याला लवकरच हे गहू सकाळी असे उपसून घ्यायचे आहे पाण्यातून, मगच आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे। तुम्ही बघू शकता बाकीचे हे उरलेले सर्व गहू असेच पद्धतीने धुवून घ्यायचे आहे। गहू भिजत ठेवण्यासाठी बघा इथे मी मोठ्या पंचपात्रेचा वापर केला होता। तुमच्याकडे असं मोठं भांडं नसेल तर तुम्ही डब्यांमध्ये 2 किंवा 3 ठिकाणी सुद्धा हे गहू भिजत घालू शकतात। तर इथे बघा सर्व गहू आपल्याला अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे आणि गिरणीवरून आपल्याला दळून आणायचे आहे बघा। तर हे बघा इथे आपले गहू दळून आणलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप जाडही नाही आणि खूप बारीकही सुद्धा असं दळून दिलेलं नाही आहे। अगदी चीक हलकासा बाहेर येईपर्यंत हा आपल्याला गहू दळून आणायचा आहे। त्यानंतर बघा अशा मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला
सर्व दळून आणलेला गहू टाकायचा आहे आणि हाताने थोडंसं असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून चीक हा पटकन पाण्यात उतरतो बघा. कोंडा पिळण्या अगोदरच ही प्रोसेस आपल्याला करून ठेवायची आहे. तर बघा, एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्याला असं कॉटनचं सुती कापड बांधायचं आहे. कापड थोडंसं जाडसर घ्या, नाहीतर पातळ जर घेतलं तर सगळी ताम आपली या चिकात खाली उतरेल आणि पूर्ण आपल्या कुरडया लाल येतील बघा. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी असं जाडसर कापड या डब्याला बांधून घेतलेलं आहे आणि त्यावरती बघा कापडाला मीठ लावायचं आहे. आणि आपण जे भांडे या कोंडा पिळण्यासाठी वापरणार आहोत, तर प्रत्येक भांड्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, अजिबात आपल्या हाताला किंवा जे भांडे आपण वापरणार आहोत त्याला अजिबात ताम लटकणार नाही. ही एक अतिशय महत्त्वाची टीप आहे बघा, तर तुम्ही लक्षात घ्यावी. तर इथे बघा, आपल्याला हा कोंडा असा पिळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात, असा दोन्ही हातांमध्ये पकडून जेवढा घट्ट पिळता येईल तेवढा हा पिळून घ्यायचा आहे. एक पाण्याने पूर्ण हा कोंडा पिळल्यानंतर बघा चीक असा दिसतो. तर आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा, या कापडावर आपल्याला आपण जी पिठाची चाळण असते ती घ्यायची आहे आणि यावरती ठेवून असं आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे बघा. पहिल्या पाण्यातला चीक खूप घट्टसर असतो, त्यामुळे हा गाळायला खूप वेळ घेतो बघा. तर हा निगुदीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे. अजिबात आपल्याला घाई करायची नाही आहे. अगदी निगुदीने आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे. चीक गाळताना कापडावरती आपल्याला अलगद असे बोटे फिरवायचे आहे, फक्त नखसुद्धा लावायची नाही आहे, नाहीतर या कापडातून ताम खाली जाऊ शकते आणि आपला चीक लाल होऊ शकतो बघा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चीक गाळत असताना कापडावर फेस तयार होत असतो, तर अधूनमधून हा फेससुद्धा आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे, कारण या फेसामध्ये सुद्धा गव्हाची ताम असते आणि या तामेमुळे बघा चीक हा पटपट गाळला जात नाही. तर अधूनमधून आपल्याला हा फेस काढून टाकायचा आहे बघा. तर इथे बघा सर्व चीक आपला गाळून झालेला आहे. त्यानंतर बघा हा कोंडा पूर्ण त्याच पातेल्यामध्ये आपल्याला असा ओतून घ्यायचा आहे बघा आणि स्वच्छ पाणी आपल्याला परत घालायचं आहे. दोनच पाण्यामध्ये आपल्याला हा कोंडा पिळायचा आहे. तर बघा, परत कोंडा आपल्याला सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. पहिल्या वेळेस जसं आपण पिळून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसऱ्या वेळेससुद्धा कोंडा छान असा पिळून घ्यायचा आहे बघा. दोनच पाण्याने आपण हे कोंडा पिळणार आहोत, तर त्यासाठी हा दुसऱ्या पाण्याचा कोंडा अगदी घट्ट पिळून घ्यायचा आहे, कारण आपण तिसऱ्या पाण्याने हा कोंडा पिळणार नाही आहे. तुम्ही बघू शकतात, असा घट्टसर पिळून घ्यायचा आहे आणि कोंड्यामध्ये अगदी काही शिल्लक राहिलेलं नाही बघा. तर असंच आपण पहिल्या वेळेस जसं गाळून घेतलं त्याच पद्धतीने दुसऱ्या डब्याला असं कापड बांधून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस खूप त्रास होतो, पण दुसऱ्या वेळेस बघा अगदी पटपट हे गाळलं जातं, अजिबात आपल्याला वेळ लागत नाही. तर या पद्धतीने आता सर्व इथे आपण गाळून घेणार आहोत. तर इथे मी मोठ्या 2 भांड्यांमध्ये हा चीक गाळून घेतलेला आहे आणि अलगद आपल्याला असं हे बांधलेलं कापड काढायचं आहे बघा. चीक डब्याच्या तळाशी खाली बसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात, वरती अगदी असं लालसर पाणी दिसत आहे, म्हणजे चीक तळाला खाली बसतो आणि जे खराब पाणी असतं लालसर तांब्याचं ते असं वरती येतं बघा. तर तुम्ही बघू शकतात, अगदी लालसर पाणी हे वरती दिसत आहे. तर डब्याला आपल्याला झाकण लावून असं ठेवून द्यायचं आहे. शक्यतो डबे आपल्याला हवेमध्ये ठेवायचे आहे. जेव्हा आपण चीक काढून ठेवतो तेव्हा हवेमध्ये ठेवा, जेणेकरून हवेमुळे चीक लवकर बसला जातो बघा. पूर्ण चीक काढून झाल्यानंतर बघा 3 ते 4 तासांनी आपल्याला जे वरती लालसर पाणी आलेलं असतं ते काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा परत स्वच्छ फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला चीक लवकर खाली तळाशी बसेल आणि पांढरा शुभ्र देखील तयार होईल बघा. चिकामध्ये थंड पाणी ओतल्यानंतर बघा रात्रभर हे डबे हवेमध्ये असेच झाकण लावून ठेवले होते. तर चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान असा हा चीक तयार करून घेतलेला आहे बघा. तर जेव्हा आपण रात्रीचं पाणी ओतलेलं होतं तेव्हा सुद्धा सकाळी आपल्याला ते वरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे लालसर, आणि जो चीक खाली तळाला बसलेला असतो त्याच्या अशा गाठी जमलेल्या असतात बघा, त्या हाताने आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि असा अगदी पातळसर चीक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात, आणि चाळणीने आपल्याला गाळून देखील सुद्धा घ्यायचं आहे. तर इथे बघा मी चाळून घेतलेला आहे आणि तुम्ही घट्टसर देखील चीक बघू शकतात, किती मस्त असा तयार झालेला आहे. आता हा पूर्ण तयार चीक आहे बघा. तर आपण दुसरी तयारी देखील अगोदरच करून ठेवलेली आहे. तर त्यासाठी बघा इथे 3 दगडाची मोठी चूल बनवून घेतलेली आहे आणि त्यासाठी बघा असं मोठं हे पातेलं घेतलेलं आहे. पातेल्याला आपल्याला
माती गाळून घ्यायची आहे आणि अशी बाहेरच्या बाजूने पूर्ण लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने सुद्धा असा जाडसर मातीचा थर द्यायचा आहे, जेणेकरून आपला चिक खाली असा डागणार नाही आणि सर्व बाजूने अशी माती लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात, म्हणजे पातेले घासायला सहज निघतात बघा असं केल्यामुळे. तर बघा आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पाणी किती ठेवायचं, आपण चिक पहिले ज्या भांड्याने मोजून घेणार आहोत तेच भांडं भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे बघा. त्यापेक्षा अगदी थोडंसं कळशीभर मी पाणी वाढवा ठेवलेलं आहे. पाणी वाढवा का ठेवलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पूर्ण बघत राहा, तुमच्यासुद्धा सहज लक्षात येईल. तर बघा आपल्याला चिक एका भांड्याने पूर्ण मोजून घ्यायचं आहे परफेक्ट, आणि त्याच भांड्याने आपल्याला पूर्ण भांडं भरून पाणी ठेवायचं आहे बघा. अगदी परफेक्ट माप आहे बघा हे कुरडया बनवण्याचं. पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि उकळी आणल्यानंतर बघा मीठ टाकायच्या अगोदरच आपल्याला आपण जेवढं पाणी वरती टाकलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा. इथे अक्का आता हे पाणी काढून घेत आहे, तुम्ही बघू शकतात. कारण आपण जेवढं चिक घेतलं होतं तेवढं पाणी ठेवलं होतं आणि वरून आपण कळशीभर पाणी एक्स्ट्रा टाकलं होतं, तर ते पाणी आता काढून घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या बघा. आता उरलेल्या अन्नामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ आपल्याला जाड वापरायचं आहे. जाड मिठामुळे खूप छान कुरडईला चव येते बघा आणि अंदाज देखील कळतो ते जास्त प्रमाणात असल्यामुळे. उकळत्या पाण्यात मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला तयार करून घेतलेला चिक घालायचा आहे. तर इथे बघा मी शूट करू शकले नाही हा चिक ओतताना, तर इथे 2 जण लागतात त्यामुळे शूट करायला कोणी नव्हतं बघा, आम्ही दोघीच होतो. तर एकाने हा चिक ओतायचा आहे आणि दुसऱ्याने हा लगेच गोट्याने ढवळायचा आहे बघा, तरच याच्या गाठी जमत नाही. नाहीतर आपण नुसता चिकच ओतला तर गाठी जमू शकतात. तर इथे बघू शकतात चिक हा पूर्ण हा ओतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि एकसारखा असा हा हलवायचा आहे. चुलीचं जाळ देखील चिक ओतल्यानंतर हलकासा कमी करायचा आहे, खूप जाळ लावायचा नाही आहे, नाहीतर हा चिक खाली डागू शकतो. हलकासा जाळ आपल्याला कमी केल्यानंतर चिक आपल्याला एकसारखासा हलवत राहायचा आहे, तुम्ही बघू शकतात. मध्ये मध्ये चिक शिजण्यासाठी बघा मी एक तांब्या म्हणजे 3 तांब्या इथे पूर्ण मी काढून ठेवलेल्या पाण्यापैकी वापरलेलं आहे. गरम पाणी होतं बघा ते आपण जे काढून ठेवलं होतं ते. काढून ठेवलेल्या पाण्यापैकी बघा आपण संपूर्ण पाणी एकखटी असं टाकायचं नाही आहे, जसं लागेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर चिकामध्ये एकच वेळी सगळं पाणी ओतलं तर चिक अगदीच असं पातळसर होईल आणि आपल्याला पाहिजे तशी कुरडई चितार पाडता येणार नाही. त्यामुळे अगदी जसं लागेल तसं पाणी आपल्याला वापरायचं आहे बघा. चिक बघा हा आता 70 ते 80% शिजलेला आहे. चुलीचा जाळ संपूर्ण आपल्याला कमी करायचा आहे आणि आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन असा चिकावर लावायचा आहे. हाताला लटकायला लागला की समजायचं आपला चिक अगदी असा परफेक्ट शिजलेला नाही आहे. चिक शिजला की नाही आपल्याला हे ओळखण्यासाठी इथे मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. तर बघा पहिली पद्धत म्हणजे चिक शिजल्यानंतर अगदी आपल्याला असा काचेसारखा दिसतो बघा, पांढरा शुभ्र आणि काचेसारखा पारदर्शक दिसायला लागतो, तेव्हा समजायचं आपला चिक शिजलेला आहे. त्यानंतर बघा दुसरी पद्धत ती म्हणजे आपल्याला थंड पाणी हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि हात आपल्याला असा चिकावरती ठेवायचा आहे. हाताला अजिबात असा चिक लटकला नाही की समजायचं आपला चिक अगदी हा परफेक्ट शिजलेला आहे. तर पूर्ण चुलीचा जाळ आपल्याला कमी करायचा आहे. थंड पाण्याचा हात घेऊन आपण घोट्याला लटकलेला चिक संपूर्ण अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकतात. चिक शिजल्यानंतर बघा आमच्याकडे एक पद्धत आहे. सुरुवातीला चुलीमध्ये थोडासा चिक टाकला जातो, त्यानंतर देवाला चिक ठेवला जातो, त्यानंतरच मग कुरडया पाडल्या जातात बघा. तर पातेलीला लटकलेला सर्व चिक आपल्याला एकसारखासा काढून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकतात. कारण हा लवकरच हा घट्ट तयार होतो आणि हा पूर्ण कडक झाल्यानंतर निघत नाही. तर बघा थोडासा हाताला पाणी लावून आपल्याला सर्व बाजूने हा चिक असा काढून घ्यायचा आहे साईडला लटकलेला आणि यावरती झाकण ठेवायचं आहे बघा. झाकण आपल्याला अगदीच असं परफेक्ट असायला हवं या पातेल्यावरचं, जे आपण पातेलं वापरणार आहोत त्यावरचं. तर बघा इकडे अगोदरच आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. तर इथे बाजांवर या कुरडया आज वाळवणार आहेत. तर बघा बाजावर आपल्याला एक पातळसर साडी आपल्याला ओली करून घ्यायची आहे आणि बाजावरती अशी अंथरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला असं पटपट कुरडया चाळून घ्यायच्या आहे. हा आहे पाय सोऱ्या, तर याने सुद्धा आपण खूप छान अशा कुरडया चाळू शकतो, तुम्ही बघू शकतात. खाली पाणी घ्यायचं आहे आणि ताटाला असं पाणी लावून त्यावरती कुरडई आपल्याला चाळून घ्यायची आहे. एक जण घास घालायला लागतो सोऱ्यामध्ये, तर एक जण दाबायला लागतो आणि एक जण कुरडई चाळायला लागतं. तर असे 3-4 जण इथे आपल्याला लागतात बघा. पण छान अशी मस्त मोठी कुरडई तयार होते बघा, तुम्ही बघू शकतात.
आमच्याकडे तर याच पद्धतीने अशा कुरडया केल्या जातात। तुम्हाला जर छोट्या छोट्या कुरडया पाहिजे असेल तर तुम्ही हातसोऱ्याने सुद्धा कुरडया बनवू शकतात। तर इथे बघा हातसोऱ्याने सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते। एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरडया आपल्याला उन्हातच अशा चाळायच्या आहे बघा, म्हणजे उन्हातच आपल्याला अशा सर्व तयार करून घ्यायचे आहे, सावलीत अजिबात करायचे नाही। तर तुम्ही बघू शकतात हातसोऱ्याने सुद्धा खूप छान असे या कुरडया पाडता येत आहे बघा, म्हणजे चीक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे बघा। तर अशा पद्धतीने आपण सर्व कुरडया इथे बनवून घेऊया। तर तुम्हाला कोणती कुरडया पाडण्याची पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। तर इथे बघू शकतात सर्व कुरडया आपल्या अगदी पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहे बघा। फक्त आपल्याला जेव्हा आपण जो सुती कपडा किंवा असा पातळ कपडा जो बाजावर टाकतो तो आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला त्यावरती कुरडई पाडायची आहे बघा। म्हणजे जेव्हा आपण कुरडई काढतो ती अगदी सहजपणे निघून येते। तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, कुरडई काढताना तो सुद्धा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। अगदी सहज कशी कुरडई निघते। अगदीच कडकडीत जर ऊन असेल तर 5 ते 6 तास ह्या कुरडया सुकण्यासाठी लागतात। आपोआपच त्या अशा वरती निघल्यासारखे येतात आणि आपण सहज जरी काढायला गेलो तर आपोआप निघतात बघा। तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये अगदी आपल्याला पाणी मारायची गरज नाही किंवा अगदी ओढाताण करायची गरज नाही, अगदी हाताने सहज ह्या कुरडया निघत आहे। आणि कुरडई बघा कशी अगदी मस्त दणकट अशी झालेली आहे, म्हणजे हातातून आपली जरी खाली पडली तर ती अगदीच फुटणार सुद्धा नाही, इतकी दणकट आपली कुरडई बनते बघा। तर या पद्धतीने आपण सर्व कुरडया इथे काढून घेणार आहोत। आणि सर्वात एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कुरडया काढतो तेव्हा खूप साऱ्या अशा साखळ्या गळतात कुरडयांच्या। तर कुरडयाच्या साखळ्या गळण्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा चीक आपला असा परफेक्ट शिजला जात नाही, त्यामुळे कुरडयाच्या खूप साखळ्या गळतात। तर तुम्ही बघू शकतात इथे अगदी थोड्याशा प्रमाणात साखळ्या निघत आहे बघा, खूप साऱ्या अशा साखळ्या कुरडयाच्या गळत नाही आहे। ही एक टीप इथे लक्षात घ्यायची आहे बघा। तर इथे सर्व कुरडया आपण एका जागेवर अशा आणून ठेवलेल्या आहे आणि आपल्याला रात्रभर अशा झाकून ठेवायच्या आहे बघा। आणि सकाळी हलकंसं कोवळं ऊन पडलं की त्या आपल्याला छान अशा परत अशा खणखणीत होईपर्यंत पूर्ण वाळून घ्यायचे आहे। तर इथे बघा मी दुसऱ्या दिवशी या पूर्ण अशा सुकेपर्यंत वाळून घेतलेल्या आहे। आणि कुरडई तुम्ही बघू शकतात अगदी तिची तारांतार मोकळी दिसते बघा। कुरडया स्टोअर कशा करायच्या तर बघा हवाबंद डब्यात आपल्याला स्टोअर करायचा आहे। डबा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि उन्हाला 1 ते 1.5 तास आपल्याला वाळून घ्यायचा आहे डब्बा। त्यानंतर बघा आपल्याला खाली पेपर टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या कुरडया भरून ठेवायच्या आहे। अगदी वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात बघा ह्या कुरडया। तर तुम्ही सुद्धा अशा नक्की करून बघा। तर त्यातले मी काही कुरडया तुम्हाला तळून दाखवते। तर त्यासाठी बघा आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे, अगदीच असं खूप कडकही करायचं नाही म्हणजे कुरडई जळू शकते आणि हलकंसं असं कोमट सुद्धा ठेवायचं नाही आहे, नाहीतर कुरडई आपली फुलत नाही। असं मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये कुरडई सोडायची बघा आणि अशी झाऱ्याने प्रेस करायची आहे थोडीशी बघा। एवढीशी कुरडई आपली 5 ते 6 पट अशी छान अशी फुललेली आहे बघा। तुम्ही बघू शकतात पूर्ण कढईभर ही कुरडई तयार झालेली आहे आणि अगदी पांढरं शुभ्र तयार झालेली आहे बघा। तर पूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला खाली काढायची आहे बघा। त्यानंतर दुसरी सुद्धा मी तुम्हाला एक तळून दाखवते बघा। तेलात टाकल्या पटकन अशी फुलून वर आले की समजायचं आपली ही कुरडयाची रेसिपी अगदी परफेक्ट झालेली आहे बघा। तुम्ही बघू शकतात किती छान दिसते, ही अगदी पांढरं शुभ्र कुरडई तयार झालेली आहे, अगदी पूर्ण कढईभर पसरते बघा आणि खायला तर इतकी खुसखुशीत लागते। तर तुम्ही सुद्धा अशी कुरडईची रेसिपी या पद्धतीने नक्की करून बघा। पूर्ण इथे मी स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तुम्ही नवीन सुद्धा या कुरडयाची रेसिपी बनवत असाल तर अगदी परफेक्ट बनवाल बघा। गावाकडे पारंपरिक पद्धतीने ही कुरडयाची रेसिपी तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगितलेली आहे बघा। कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। याच पद्धतीने बघा मठ मूग डाळीचे वडे गावाकडे कशा पद्धतीने करतात ही सुद्धा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की जाऊन चॅनल चेक करा आणि ती सुद्धा रेसिपी पूर्ण बघा। तर हे बघा अगदी कुरडई लाल न होता अगदी पांढरं शुभ्र झालेली आहे। आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।